आज माझा 1 जुलै असा वाढदिवस होता आणि आमचे नेते, आमचे मार्गदर्शक, आमचे सर्वच काही म्हणायला हरकत नाही असे स्वर्गवासी प्रदीपजी नाईक साहेब यांचं निधन झाल्यामुळे मी असं ठरवलं की यावर्षी आपल्याला कुठंच वाढदिवस न करता एक वृद्धाश्रम मध्ये, संताकार वृद्धाश्रम मध्ये करायचं, जेणेकरून ज्या लोकांना मुलं नाहीत, मुलं असून सुद्धा ते निराधार आहेत, अशा ठिकाणी जर आपण निश्चितच वाढदिवस जर एक साजरा केला तर नाईक साहेबाच्या आत्म्याला खरोखरच शांती मिळेल. या उद्देशाने मी आज माझा वाढदिवस कुठं थाटामाटात न करता त्यांचे पुत्र, युवा नेते कपिल भाऊ यांच्या उपस्थित आणि तालुका अध्यक्ष, सर्वच माझे हितचिंतक, माझे कार्यकर्ते, माझे मित्र आणि विशेषतः करुणाताई आणि अरुणदादाचे मी खरोखरच धन्यवाद मानतो की असे व्यक्तिमत्व, असे व्यक्ती आपल्याला भेटण्यासाठी खूप कमी लोक मिळतात. एका आई वडिलाचं सांभाळ म्हाताऱ्याचा करायला अवघड जातो मुलांना, आणि त्याच करुणाताई आणि अरुणदादांनी एवढ्या लोकांचा सांभाळ करत आहेत, त्याचं खरोखरच किती केलं तरी कौतुक कमी आहे. अशा माणसाला मी मनापासून हात जोडून करुणाताईचे आणि अरुणदादाचे आभार मानतो की या निराधारांना तुम्ही एक आधार दिला. खरोखरच येणाऱ्या काळात तुमचं आणि तुमच्या परिवाराचं असंच नाव, एक चांगलं नाव लौकिक व्हावं एवढी इच्छा करतो. आणि संतागार सारख्या ठिकाणी माझा वाढदिवस होतो हे मला खूप अभिमानाची गोष्ट आहे की प्रदीप नाईक साहेबाचा एक कार्यकर्ता म्हणून मी एक मोठ्या आणि थाटामाटात न करता एक वृद्धाश्रम, ज्याला आई वडील नाहीत, मुलं बाळ नाहीत, अशा वृद्धाश्रम आज माझा साजरा होतो. एक मला खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. आणि एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद.